जंतर मंतर पर एक दिन का अनशन हम करेंगे इसकी निंदा करने के लिए, और देशवासियों के कहेंगे कि आप भी पूरे गांव-गांव में जहां भी आप सोचते हो वहां पर एक दिन का अनशन करें। बाबा रामदेव यांचं आंदोलन दडपल्याचा निषेध म्हणून 8 जूनला करणार उपोषण, अण्णा हजारेंची घोषणा। लोकपाल विधेयकाच्या संयुक्त समितीच्या बैठकीचं लाईव्ह प्रसारण करा, नाहीतर बहिष्कार टाकू। बाबांच्या कारवाईमुळे सावध झालेल्या नागरी समितीचा सरकारला इशारा। नमस्कार, या खास कार्यक्रमामध्ये स्वागत आहे तुमचं। बाबा रामदेव यांचं आंदोलन उपोषण दडपण्यासाठी सरकारनं ऐन मध्यरात्री रामलीला मैदानावर अटक सत्र केलं। बाबा रामदेव यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर रामलीला मैदानावर जे महाभारत झालेलं आहे त्याचे एकामागोमाग एक अध्याय होत चाललेले आहेत। नागरी समितीने सुद्धा बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आधी बघूया नेमकं काय घडलं। बाबा रामदेव यांचं आंदोलन पोलिसी बळावर चिरडण्यात आलेलं आहे। 4 जूनला दिवसभर सरकार आणि बाबा रामदेव यांची शाब्दिक चकमक सुरू होती आणि मध्यरात्री 12 वाजेपर्यंत या चकमकीचं रूपांतर सरकारच्या कारवाईमध्ये झालं। गाढ झोपेमध्ये असलेल्या निरपराध लोकांना पोलिसांनी लाठीमार करून हुसकावून लावलं। बाबा रामदेव यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं। त्यांना पहिल्यांदा डेहराडूनला नेण्यात आलं आणि नंतर हरिद्वारला पोहोचवण्यात आलं। This government has always, throughout the course of its tenure, reached out. But we can also rein in. If we can reach out, we can also rein in. If we are accommodating, we can also be firm. 4 जूनच्या संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केलेले हे वक्तव्य, पण या वक्तव्याचा अर्थ काय होता हे समजायला मध्यरात्र उलटावी लागली। दिवसभर उपाशीपोटी आंदोलन करून थकलेले हजारो लोक रात्री रामलीला मैदानावर गाढ झोपी गेले होते। मध्यरात्र उलटली आणि बरोबर 1 वाजता दिल्ली पोलिसांच्या रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान रामलीला मैदानात घुसले। त्यांनी थेट बाबा रामदेव जिथे झोपले होते तो स्टेज गाठला आणि मग एकच गोंधळ उडाला। कार्यकर्त्यांनी बाबा रामदेव यांच्या भोवती कडक केलं। पोलिसांना बाबा रामदेव यांच्यापर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली। प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला। परिस्थिती बघून बाबा रामदेव यांनी स्टेजवरनं उडी घेऊन पोलिसांच्या तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न केला, पण बाबांना पोलिसांनी पकडलं। त्यानंतर बाबा रामदेव कुणालाच दिसले नाहीत। पोलीस बाबांना अज्ञात स्थळी घेऊन गेले। रामलीला मैदान आंदोलनानं गाजत होतं, पण आता मात्र तिथे शांतता आहे। मध्यरात्री नंतर दिल्ली पोलिसांनी बाबा रामदेव यांना ताब्यात घेतलं। सुरुवातीला त्यांना डेहराडूनला नेण्यात आलं, त्यानंतर हरिद्वारला नेण्यात आलं। हरिद्वारमध्ये पोहोचल्यानंतर मात्र बाबा रामदेव यांनी सरकार आणि काँग्रेस पक्षावर चांगलाच हल्लाबोल केला। सरकारनं आपल्याला मारण्याचा कट राखलेला होता असा गंभीर आरोप त्यांनी केला आणि आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला सोनिया गांधी जबाबदार असतील असं खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केलं। अभी मेरा अनशन समाप्त नहीं हुआ, मैं अनशन करूंगा और ये सत्याग्रह तुम दिल्ली के रामलीला मैदान से उठा सकते हो। देश से हटाने की कोशिश की कि बाबा रामदेव जिंदा रहेगा तो हमारी राजनीतिक मृत्यु हो जाएगी, तो पहले तो मेरी हत्या करने का षड्यंत्र रचा गया और आज मैं पूरे मीडिया के सामने कहता हूं कि यदि मेरे जीवन को कोई जोखिम पैदा होता है तो उसकी सीधी जिम्मेदार श्रीमती सोनिया गांधी और कांग्रेस सरकार होगी। बाबा रामदेव यांनी सरकारवर आरोप केलेला आहे। कशा पद्धतीने दडपशाही केली सरकारनं ते सुद्धा त्यांनी सांगितलं। आपलं उपोषण अजून संपलेलं नाही हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं आणि नव्या आंदोलनाबद्दल आपण रात्री घोषणा करणार आहोत असं सुद्धा सांगितलं।